नमस्कार मंडळी, बातमी थेट येते ठाण्यातून. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजपा वाद वाढला. 14 नगरसेवक निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता. भाजपा शिंदे गटाच्या राजकारणाला वैतागून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का. 14 नगरसेवक सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. नेमकं काय झालंय सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. ठाण्यात शिंदे गट आणि भाजपा वाद वाढला. उपमहापौर आणि महापौर महानगरपालिकेमध्ये खडाजंगी. 14 नगरसेवक निर्णायक पावलाच्या तयारीत. नेमकं काय झालं आणि 14 नगरसेवक कोणत्या पक्षात जाण्याच्या इच्छेत आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत. ठाणे शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 दिवसापूर्वी भाजपाचे उपमहापौर असलेल्यांनी त्यांनी राजीनामा देण्याची आणि विरोधात बसण्याची भूमिका व्यक्त केली. आम्हाला सत्तेत काही रस नाही. उपमहापौर पद दिलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाने उपकार केले नाहीत. आम्ही आजही विरोधात बसू असा इशारा त्यांनी दिला. महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाचे महापौर आणि भाजपाचे नेते यांच्यामध्ये खडाजंगी झाल्यानंतर राज्यात जोरदार एक चर्चा होती की केंद्रात राज्यात एकत्र सत्तेत आहेत आणि महानगरपालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करत आहेत. त्यामुळे जनतेला शिंदे गट आणि भाजपाचं काहीच पडलं नाही का असा सवालच लोकांनी केलेला आहे. त्यामुळे आता दोघांमधले जे उघडपणे मतभेद समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर पदावर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील तब्बल 14 नगरसेवक नाराज असून ते गट बदलाच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पालिकेत का राडा झाला यामागील काही दिवसापासून ठाणे महानगरपालिकेतील विविध स्थायी समित्या, विकासकामे, कंत्राटे आणि निधी वाटप यावरून शिंदे गट व भाजपा यांच्यात तणाव वाढत होता. सूत्रांच्या माहितीप्रमाणे एका महत्त्वाच्या विकास आराखड्यावरून महापौर आणि उपमहापौर यांच्यात तीव्र वाद झाला. बैठकीत दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले, आवाज चढले आणि काही काळ कामकाज ठप्प झाले. भाजपकडून आरोप करण्यात आले की महापौर कार्यालयाकडून निर्णय एकतर्फी घेतले जात आहेत, तर शिंदे गटाने प्रति आरोप करत म्हटले की भाजपा पदाधिकारी प्रशासनावर अनावश्यक दबाव टाकत आहेत. 14 नगरसेवक यामुळेच नाराज आहेत. ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलणे इतकी मोठी घटना म्हणजे शिंदे गटातील 14 नगरसेवक अस्वस्थ असल्याची चर्चा. या नगरसेवकांचा आरोप आहे की स्थानिक पातळीवर भाजपाचे वर्चस्व वाढलेले असून शिंदे समर्थकांना निर्णय प्रक्रियेत पुरेशी दखल दिली जात नाही. या 14 जणांपैकी काहींनी बंद दरवाजाआड बैठका घेतल्याचे वृत्त आहे. त्यांनी पर्याय सर्वच खुले ठेवले आहेत. पुढील काही दिवसात मोठा निर्णय जाहीर होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे भाजपा युतीत दरी का वाढली? राज्याच्या पातळीवर शिंदे आणि भाजप यांची सत्ता स्थापना झाल्यानंतर ठाण्यात शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र स्थानिक पातळीवर नेतृत्वाच्या प्रश्नावरून आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा वाढलेली दिसत आहे. भाजपा स्थानिक संघटना बळकट करत असताना शिंदे गटाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध आक्रमक भूमिका घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. ठाणे महानगरपालिकेतील जे काही सत्ता समीकरण आहे त्यामध्ये भाजपाचा उपमहापौर आहे आणि शिंदे गटाचा सध्या महापौर आहे. मात्र 14 नगरसेवक हे खरोखरच गट सोडतील का? जर सत्तेचं गणित काय होऊ शकतं? राजकीय विश्लेषकांच्या मते या संभाव्य फुटीमुळे शिंदे गटाचं महापौरपद धोक्यात येऊ शकतं. स्थायी समित्यावरील बहुमत बदलू शकतं. आगामी महानगरपालिका निवडणुकीत नव्या आघाड्यांची शक्यता निर्माण होऊ शकते. यावर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने मात्र म्हटलं आहे की ही चर्चा नव्हे तर ही अफवा आहे. युती मजबूत आहे, मतभेद हे नैसर्गिक असतात असे सांगत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. तथापि सूत्रांच्या माहितीनुसार राज्यस्तरीय नेत्यांनीही ठाण्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होऊ नये म्हणून समन्वय बैठक होण्याची शक्यता आहे. शिंदे समर्थकांचा दावा आहे की ठाण्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने आहे आणि आमचाच हा बालेकिल्ला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. परंतु भाजपचं सुद्धा म्हणणं आहे की आमचेसुद्धा जास्त नगरसेवक आले आहेत, आमचेसुद्धा ठाणे शहरात आमदार आहेत. त्यामुळे आता जे काही 14 नगरसेवक शिंदेंना सोडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
ते एकतर भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. राजकीय परिस्थिती लक्षात घेता पुढील काही शक्यता वर्तवण्यात येत आहेत. समन्वयक बैठक झाली तर वाद निवळू शकतो. मात्र नगरसेवक हे नाराज आहेत आणि ते कधीही आपला दुसरा गट बनून मातोश्रीवर जाऊ शकतात. त्यामुळे आता ज्या काही निवडणुका झाल्या आणि हा वाद निर्णायक ठरू शकतो. जर युतीत तडे गेले तर विरोधकांना मोठी संधी मिळू शकते. तसेच स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होण्याची शक्यता आहे. ठाणे हे केवळ शहर नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र आहे. येथे घडणाऱ्या प्रत्येक ज्या काही राजकीय घटना असतात त्या राज्यात चर्चिल्या जातात. त्यामुळे शिंदे गटासाठी ठाणे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तर भाजपसाठी विस्ताराचा. या दोघांमधील तणाव वाढत गेला तर राज्यातील युतीवरही परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे. सध्या ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. महापौर उपमहापौर वाद हा वाढलेला आहे. 14 नगरसेवकांची नाराजी आणि संभाव्य गटबदल या सगळ्यामुळे पुढील काही दिवसात ठाण्यात काय राजकारण घडतं याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि ठाण्यात खरोखरच राजकीय झटका बसणार का की दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा समेट होणार याकडे संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे आणि भाजपा हा जो जुना वाद आहे आणि भाजपाचं एक आहे की जे काही स्थानिक ज्यांच्या जीवावर भाजपा राज्यात मोठी होते त्यांनाच गिळून टाकते. म्हणजे अजगराप्रमाणे भाजपा छोटे प्रादेशिक पक्षांना गिळते आणि स्वतः अवास्तव वाढते. त्यामुळे आता येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे जसं कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाने त्यांचे काही नगरसेवक फोडले होते त्याप्रमाणे आता राज्यातसुद्धा एकनाथ शिंदेंचे आमदार आणि खासदारसुद्धा त्यांच्या गळाला लागल्याची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे असो, नवी मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो किंवा इतर उल्हासनगर या ठिकाणी अनेक महानगरपालिकेमध्ये शिंदेंचं वर्चस्व आहे. मात्र ईडी आणि CBIच्या जीवावर भाजपा त्यांच्यासुद्धा फूट पाडून सर्वच महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता निर्माण करू शकते. कारण अनेक महानगरपालिकेमध्ये 3 ते 4 नगरसेवकांचा फरक भाजप आणि शिंदे गटामध्ये आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपा शिंदे गटाच्या म्हणजेच शिवसेनेच्या खांद्यावर ठेवून वाढली. परंतु आता भाजपांचा तिथे महापौर आहे आणि शिंदे गटाला हळूहळू भाजपाने गिळंकृत केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप आता शिंदे गटाला स्वतःच्या पक्षात विलीन करून घेतो का हे बघावं लागेल. त्यामुळेच आता ठाण्यात जे काही शिंदे गटातील नाराज 14 नगरसेवक आहेत ते सुद्धा भाजपमध्ये येण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे भाजपा हळूहळू शिंदे गटाला गिळून स्वतःच राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून मोठा होऊ शकतो व शिंदेंचं राजकीय अस्तित्वच संपू शकतो. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्याचं राजकारण कोणत्या पातळीवर जातं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांचं जे काही पुढील राजकारण आहे ते भाजपात त्यांना विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.